चला चूल पेटलेली आहे, आता घमेल ठेवतो. हा हा बघा, हा ही चांगली आहे. हा अशी अलगद आपटायची, म्हणजे जेणेकरून आपण आतला जो घर आहे हा अक्का निघल असा प्रयत्न करायचा. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजली मंडळीनो, आज आम्ही सकाळी सकाळी एक काम घेतलेलं आहे महत्त्वाचं, म्हणजे काजू भाजताव आहे इथं विलादादांच्या घराच्या इथं. तर स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलमध्ये. तर आज आपण बघूया काजू कशा भाजतात त्या, म्हणजे त्यात काय वेगळा शिकवण्यासारखं नाही, फक्त काजू भाजतात त्या आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. तर हा इथं विलादांच्या इथं जुनी चूल आहे काजू भाजण्यासाठी. कुणीतरी दोन दगड लावलेलं, ह्याच्या आधी भाजली ती, त्या जागेवर आम्ही भाजताव आहे. फाटी बिटी सगळी जमा केलेली आहे. घमेलातनं काजू आणल्यात, लौकिक आला आहे, हा बघा बसला आहे तिथं. आणि आता तुम्हाला प्रोसेस दाखवता. लेट्स काजू भाजिंग प्रक्रिया सुरू. कसं बाबू? हा घे कोयती घे. हा बघा, हा समोर अक्षय द्याचा, त्याच्यावरती आपला घर तर झाडातनं दिसत नाही. हा विलादादांचा आणि विलादाच्या जुन्या घराचा हा अवशेष पडलेला आहे. त्याच्या बाजूला ही इथं चूल मांडलेली आहे, दोन दगड, तिसरा दगड बांधाचा. आणि ह्याच्यात आयन फाटी बिटी टाकला नाही, आणि आता माचीस लावून चूल पेटविल. बघा एवढ्या काजू आणलेले आहेत, ही माचीस आणि हे प्लास्टिकचं कागद, कारण पेट घेण्यासाठी. रॉकेल बिकेल आता काय प्रकार नाही राहिला म्हणून. आणि काजू भाजण्यासाठी स्पेशल इथं आलेले आहेत आमचे लौकिक कुमार, दगडावर बसून खेळतोय. हॅलो. हां एकदा फाट्याने पेट घेतली का मग चूल व्यवस्थित पेटली म्हणायची. तू तिकडं बसून राहा लौकिक, पुढं नको येऊ. इथं तुला काजू भाजताना फटाफट अशा उडतील, चिकबीक उडल तुझ्यावर. तू लांबच राहायचं, लांब न बघायचं. हां जा जा, त्या मागं जा. चला चूल पेटलेली आहे, आता घमेल ठेवतो. हा दगड लांब होतं, जरा जवळ केलेलं बांधाजवळ. आता फक्त इस्तो फास्ट करायचा फाटी लावून, म्हणजे पटापट भाजतील. एकदाच सगळे नाही लावलेले आहेत, आपल्या काजू नाही ठेवलेले आहेत. हे बघा थोड्याशा बाकी ठेवलेले आहेत, म्हणजे दोनदा भाजायला लागणार आहेत, म्हणजे कमी असल्या का व्यवस्थित भाजतील. आता इस्तो कसा फास्ट पेटल त्याचा आपण प्रयत्न करू. फाटी लावूया. हा लौकिकला लागतात खायला ना आता. बघ तिकडे जातोय बघ. इस्तो हळूहळू चालू आहे, आणि बिया पण आता गरम होऊन चुरचूर चुरचूर असा आवाज यायला लागला आहे. थोड्या वेळाने त्यांचा रंग पण बदलल, तांबडा लाल होईल, नंतर मग काळ्या पडतील, आणि मग भाजायची प्रोसेस पूर्ण होईल. इकडं लौकिक बिया भाजताना बघून आनंदाने नाचतोय. टिक्का चिका टिक्का चिका दोन हात वर करून पंजाबी भांगडा डान्स करतोय. घमेल काला झाला, हळूहळू बिया पण होतील. आणि मेन काय, भाजताना सांभाळायचा. भाजताना बिया फुटतात नाही, त्यांचा चीक लांबपर्यंत उडतो, ता सांभाळायचं. तोंडा मिंडावर डोळ्या बिळ्यात उडून नाही द्यायचा. म्हणून आता लौकिकला मी या भाजायच्या आधी घरात पाठवता. टिक्का टिक्का घरी जा, चल, नंतर तुला खायला देतो फोडून. आई आता काठीनं अशा ढवलते, म्हणजे सगळ्या काजूंना धग लागेल, भाजतील सगळ्या, वर खाली इकडं तिकडं असं चारी बाजून. हलवली नाही तर मग एकच काजू खालची खालीच राहणार, मग ती करापणार आणि वरची कमी भाजणार, असं होणार. जसं आपण भात ढवळता शिजवताना तसाच सेम. बघा रंग बदलला आणि
काजूनी चीक चीक हा आता ऑइली ऑइली दिसते ना, पाण्यासारखा दिसते ना, तर सगळा चीक आहे काजूंचा. का पूर्ण भाजून काल्या पडतील तेव्हा आतला गर भाजतो. धाग फास्ट करायला पाहिजे आहे आग. होईल ना. बघा जाम धूर झालाय. याचा धूर घशात घ्या तर लय खोकायला होतं. आणि हे बघा हा धूर असा बागत इकडं सगळीकडं माडांमध्ये फुफलींमध्ये पसरलाय. हा काजूंचा धूर आणि काजू भाजतानाचा वास काजूंचा एकदम भारी. लांबनं कोणी जायत असला तरी त्याला वास काजूचा येऊन लय भारी वाटतं. हे बघा इकडं गण्याची बाग आहे. बघा आता तापून तापून आतमध्ये पण आग पकडली ती बघा आहे ना. ह्याच्यावरती अजून फास्ट भाजणार, फक्त करपून नाही द्यायच्या. धुरामुळं त्रास होतो, घशा नाकात जातो, त्याच्या लय त्रास होतो, कारण तो चिकाचा धूर असतो ना. फाटी जळून गेली सगळी. अशी लावते. अशा नुसत्या धगावर तापायला बराच टाईम जाईल, म्हणून आय फाटा बारीकचा जलता घेऊन आतमध्ये लावते, आग लावायचा प्रयत्न करते, म्हणजे पटापट होते. नंतर जास्त भडका झाला का घमेल खाली पलटी मारायचा बाजूला त्या मातीवर, इकडं आणि मग त्याच्यावर ती आग विझवायला वरनं माती पटकन टाकायची. ती मी पिशवी भरून आणून ठेवले, इथलीच घेतली या घरातली जुनी, ह्या ढिगाऱ्यावरची. असा सगळा टेक्निकल काम आहे. आयन परत एक फाटा टाकला ना आतमध्ये, आणि आता आतमध्ये पेट घेतला एका बाजूला. असा भरपूर पण नाही विजला, लगेच भरपूर पेट घ्यायला हवा. मोठा एक टाक. ह्या थोड्याशा भाजलेल्या खायच्या आहेत म्हणून अशा भाजताव आहे. बाकीच्या आहेत त्या एक दिवस काजूची ती फॅक्टरी असते ना त्याच्यावर न्यायच्या. त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवीन करून. तिकडं कोथरूड गावात आहे, तिकडं जाईन. आता हा धग पेटला तर पेटवून राहायला हवा, मग होईल पटापट. हा बघा फुटायला लागला काजू कसा. खाली सांडत नाही ना. आणि की
जळून काल्या व्हायला हव्यात ना. हे बघ व्हायत आलेत. तर खाली पण इस्तो फास्ट झालाय आणि घमेलात पण आहे. बघा आता घमेलाला चारी बाजून पेट घेतला, पूर्ण घमेल पेटलाय. एवढा असा व्हायला लागतं तेव्हा काजू पूर्ण भाजतात. खालनं इस्तो हाय तो हायच. बघा आता चुलीच्या इस्तोपेक्षा घमेलातला इस्तो जास्त आहे. हा एकदम भरपूर झाला आणि आपल्याला वाटलं आता करपायला सुरुवात व्हायच्या आधीची वेळ आहे, मग लगेच तसाच घमेल पलटी मारायचा. आता मी आईला मदत करतो, त्यामुळे व्हिडिओ काय करता येईल काय सांगता येत नाही. करूया. एक काठी मला दे मला. हा बघा आता ह्याच्यावर माती टाकायची. ही पिशवी दे. मातीची पिशवी कुठं आहे? बाई बाई बा इथं पलटी मारायचीच. इथं पिशवी इथं मार म्हणजे हात माती घेता येईल पटापट. हां हा ही बघितली अशी इजवायची म्हणजे खराबणार नाहीत. हा शाबास. काहीतरी काम केला मी. नाही तर सगळं मला 1-2 जण कमेंटमध्ये म्हणतात तू नुसताच व्हिडिओ बनवतोस, काम करीत नाहीस. आज मी काम केला. आग विझवली. हां दुसरा लगेच घ्यायचा आहे ना. हां तो आता घमेल इकडे घ्यायला हवा आहे ना. धर. बघा मंडळीनो, आजच्या व्हिडिओत मी काम केलं आहे. हां म्हणजे काम मी प्रत्येक व्हिडिओत करता, झाडी तोडी करताना पण काम केला होता. तर आज मी काम करताना तो व्हिडिओ पण आहे. मी दिसत नाही पण मी हातानं माती टाकली त्याच्यावर. घमेलाची अवस्था बघा. आता दुसरा लॉट. हां आता ह्या टाकायच्या त्याच्यात. मंडळी आपला दुसरा लॉट आता सुरू झाला आहे. घमेलात सगळे काजू टाकले मी. आई आता परत इस्तो करते आणि पहिला लॉट बघूया कसा दिसतोय. जास्त करपलेला वाटतोय का काय तर काय नाही. आईला जशा जमल्या तशा भाजलेले आहेत. काय काय गल्लेत पूर्ण. हाय बरोबर आहे. इथं आईने एक फोडला नाही, ती आता आपण अंदाज बघूया. आहेत बरोबर आहेत. ठीक आहे. काय काय पोच्यात तर गेल्या. हां ठीक आहे. चांगले भाजलेत. आमच्याकडे ते एक्सपर्ट भाजणारी वहिनी होती, ती नेमकी मुंबईला गेली. मग आई बोलली आपल्याला जमतील तसे आपण भाजूया. मुंबईला गेली. हां व्हिडिओ बघील ना. हां बघा ह्या कमी आहेत त्यामुळे पटकनशा काळ्या झाल्यात. तर ह्याला पण जास्त आग लावणार नाही, नाही तर करपतील. ह्या लगेच पलटी मारायच्या. धरते गे आग. त्या धूर एवढा झाला आहे का काजू दिसत पण नाही घमेल्यातल्या. जल्ला मी जिथं कॅमेरा घेऊन जाताना तिथं नेमका धूर येतो. वारा पण चारी बाजून असा काय करतो काय कळत नाही. हा बघा दुसरा घमेल पण पलटी मारलेला. आता सगळ्या काजू जमवतो परत. झाल्या भाजून. आता घमेल पलटी करताना हा चुलींच्या दगडावर चिकाचा डाग बघा एवढा चिक उडाला आहे. आणि ह्याच्यावर मी पाणी उडवलं अजून थोडा वत्ता वाढली. मी पूर्ण तू अच्छील मग असा पूर्ण विजवून टाकायची. कसं सगळीकडे रान आहे ना, कुठं जलद बिलत हलवलं जायला नको. आता मी दुसरा घमेल आणता त्याच्यातनं ह्या बिया जमवून न्यायच्या. हा घमेल कोमात गेला. आणला तेव्हा कसा होता आणि आता कसा आहे बघा. भरायच्या हातानं भरू का? चालतील ना. आता हा घमेल आणलाय
ह्याच्यात भरायच्या, त्याच्यात भरले असते पण त्या गमेला आधीच चिक बीक आहे. हा आणलाय तर आपण इंग्लिश आहे, हा बघा फाटलेला असा, आणि शान जमवायचा गमेला आहे. पण ठीक आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. आता काजू भरता. बघावं मंडळी, मी काम करताय व्हिडिओत. हां चला बस. शाप हां बघ फोडून एक कशी आहे. नाही काय नाही आता, ती पोंजीच होती. चांगली फोड. हां एक काजू फोडते आहे, बघूया. हां ही चांगली आहे. ते करा आपले. हां ते बघा मंडळी नो, ही बघा मस्त खायची. आता खराब नाही चांगले म्हणजे कसे कच्चे राहायचे. त्याच्यावरचं टर्पल असतं, त्याला पण चीक असतो आतमध्ये थोडा, आतला आवरण. हां तर काढायचा, काढताना पण त्याला, आता ह्या काजू फोडायच्या, त्या फोडताना पण चीक लागतो हा खतरनाक. त्याला आता ही आपण खायची. राहू द्या, आता संध्याकाळी एकदाच फोडायला बसू. आता जमवून नेऊया फक्त संध्याकाळी, किंवा आता गार व्हायच्या आधीच थोड्या वेळाने घेऊ. मग कुसकट आधी नाही. हां आता लगेच नाही ना. नाही गरम नाही. पायल फोडून दिलं, ती एक काजू खाऊन बघता. ओरिजिनल. एकदम एक नंबर. कोंबडी खाली बघ कुठे ती कोंबडी. कोंबडं अख्खी वाडी फिरत असतात. हे बघा, ह्या आपल्या दोन्ही वेळेला मिळून भाजून झालेल्या एवढ्या काजू आहेत. आता घरात जाऊया यांना जेवून. बियांचा घमेल घरात आणून ठेवलाय. आता थोड्या वेळानं जरा थंड झाल्या का मग फोडू. ते फोडतानाचा पण ह्याच व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू बघू, खातानाचा पण बघू, तुम्हाला सगळा सविस्तर व्हिडिओ दाखवून. आता 11:30 वाजलेत, तर मी जरा रानात फिरून येता, STL तिचं परत एक व्हिडिओ काढून येता. मला ना सध्या असं STचं रील काढायचा छंद लागला. वेगवेगळ्या अँगलनी, वेगवेगळ्या वळणावर अशी वळताना भारी वाटतं. मंडळीनू, फुकणी परडवना आणि ह्या आपल्या काल भाजलेल्या काजू, त्या भाजलेल्या काजू कालच लगेच भाजल्यानंतर फोडायच्या होत्या. पण काल काजू भाजून झाल्यानंतर मला अचानक अंकुशाचा मेसेज आला का बाबा आता मी बाकीच्या पोरांसंगाती म्हणजे आरुष आर्यन संगाती ढोवर आटकीच्या ढोवर पोहायला जात आहे, तर तू पण येतोयस काय. मग मी त्याच्या संगाती काल पोहायला गेला होता, व्हिडिओ पण बनवला आहे, जाम धमाल केलेली. बऱ्याच दिवसांनी अंकुशदाचा त्या व्हिडिओत दिसला आहे, आणि तो व्हिडिओ पण मी शूट केला आहे. तर या काजूच्या व्हिडिओच्या नंतर येईल, नक्की बघा. आता ह्या काल भाजलेल्या काजू मी आत्ता फोडायला घेत आहे. आयन काल थोड्याशा फोडल्यामध्ये त्याच्या खाल्ल्या मस्त भाजल्यात, काय काय जरा करापल्यात. पण आता हे राहिले, मी सगळ्या फोडायचा कॉन्ट्रॅक्ट आयन माझ्यावर दिला नाही. तर बघा काय करायचा, ही अशी काजू घ्यायची, खाली पिशवी आतरली म्हणजे खाली जमीन खराब होऊ नये म्हणून, आणि अशी काजू घ्यायची अशी, आणि हिच्यावर अशी खाली आपटायची, अशी अलगद आपटायची. जोरात आपटली तर आतली काजूचा पण चुरा होतो, तर अशी अलगद आपटायची, म्हणजे जेणेकरून आपण आतला जो गर आहे हा अक्का निघल असा प्रयत्न करायचा. नाही तर 2 तुकडं होतात, पण अगदीच चुरा होऊ नये याची काळजी घ्यायची अशी, म्हणजे खाताना जरा मजा येते. चुरा खाण्यापेक्षा अख्खे काजू खायला मजा येते का नाही आपल्याला. ही आपली घरगुती फॅक्टरी काजू पडायची. आणि मग हा काला बाहेरचा सगळा आवरून बाजूला करीत न्यायचा. हातांची अशी कालं कालं लागल, चिक पण लागल, तर तेवढा सहन करायचा. हां अख्खी शक्यतो नाही निघणार, पण 1-2 तुकडेवाली चालेल. आपल्याला कुठे इकायची आहे, खायची तर आहे. खाताना दाताखाली तुकडं होणारच आहेत ना. हां तर आटकीच्या ढोवाचा व्हिडिओ नक्की बघा, जाम मजा आली. मी काय पोहला नाही, मी व्हिडिओ शूट केला. पण जो कोण होतं, अंकुश होता, आर्यन होता, आरुष होता, गराडवाडीतला उम्या होता, जाम धमाल केलेली. वरनं त्या पुलावरनं
आंब्याच्या झाडावरनं ढवाच्या लांबच्या दरीवरनं अशा कुठनं उड्या मारून पोहत होतो पर. तर मजा आली काल. आणि आता सकाळी पण मी खाली गेला होता. हां, हे बघा, ही करापलेली अशी शाप काली होते. तरी पण ती खायची म्हणून ती बाजूला ठेवता. ही बघा, नाही ही गेली, शाप गेली. चला आता भरपूर झाल्या पडून काय एकदा दाखवतो तुम्हाला परडवना. मंडळीनं बघा एवढ्या फोडून झाल्या, म्हणजे सगळ्या नाही फोडलेल्या. या थोड्या बाकी ठेवलेल्या आहेत वडपौर्णिमेच्या आदल्या दिवशी फोडायला. वडपौर्णिमेला लागतात ना बिया. या फोडल्यानंतर एवढ्याशा झाल्यात बघा. आता यातल्या थोड्या खाईन. हां, आता खाताना सेपरेट काय मुद्दा म्हणून तुम्हाला व्हिडिओ दाखवित नाही. आता व्हिडिओ इथं संपवता. बिया भाजायचा आणि फोडायचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.